श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त ही रॅली निघाली. खूप फटाके वगैरे फोडले जात होते आणि खूप जोराशोरात इथं रॅली निघाली होती. त्यानंतर मी इथं पाणीपुरी खायला आली. मला इथंच आवडते. त्यानंतर मी इथं घरी आली, कपडे वगैरे चेंज केले आणि सगळ्यात आधी मी केसवरती गेली. त्यानंतरला इथे मी वाल भिजत टाकले, कारण परवाला संकष्टी आहे ना. मग चांगले भिजून मोड येईपर्यंत कांदा टॅमॅटो मी कट करून घेतला. मध्येच आधी मी दूध गरम करायला ठेवला. मी कांदा टॅमॅटो कट करून घेतलं. भेंडी धुवून ठेवलेली मी कापून घेतली, भाजी वगैरे टाकून घेतलं आणि तोपर्यंत दूध गरम झालं. मी ते दूध गरम केलं, मी पंख्याखाली आणून ठेवलं. पटकन थंड झालं की मला फ्रीजमध्ये ठेवायला. दूध गार करायला आणून ठेवलं आणि त्यानंतर भाजी सगळे मसाले वगैरे टाकून मी वाफायला ठेवून दिले. आणि गूळ मी आधी इथे फोडून पाण्यामध्ये वितळायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर मी खजराच्या वगैरे बिया वगैरे सगळं काढून घेतल्या आणि शिजायला ठेवून दिले. आणि इथे भाजी झालेली होती, तर तोपर्यंत मी जेवून घेतलं. आणि जेवेस तोपर्यंत ही चटणी पण शिजून झाली. तर याला मी आता फॅनखाली ठेवून देते. आणि मी इथे दूध ठेवलं, ते पण गार झालेलं होतं. ते मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण गरमीच्या सीझनमध्ये दूध लगेच फाटून जातं. पंख्याखाली आणून ठेवल्यानंतर चटणी गारपर्यंत म्हटलं साफ करून घ्यावा, कारण मला कोथिंबीर जास्तीची लागते. दुकानाला पण असते, त्यामुळे मी मोठी एक जोडी घेऊन येते. मग एकदा राहिली की राहूनच जाते. चटणी गार झाल्यानंतर मी लगेच ग्राइंड करून पेस्ट करून घेतली. आणि मग नंतरला किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू.